गुड मॉर्निंग. तुम्ही म्यूट वर आहात. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय म्हणताय? आज एकदम कोणीच जॉईन नाही मस्त. झालेलं. काय म्हणता? अजून कोणीच जॉईन झालेलं नाहीयेत मुलं अजून. हो हो हो. एक ग्रुप वरती मेसेज करू का? हा, मी करू इकडून. हो चालेल. अच्छा, मी एक म्हणत होते. हा तुम्ही ते 3 मुलांनी आपल्या व्हिडिओ पाठवले होते ना हा हा. 15 ऑगस्टला, ते तुम्ही शेअर करू शकाल का? बघते माझ्याकडे आहेत का ते. मी हा, ते कारण मेल वरती, कारण माझं हे लॅपटॉप आहे ना खूपच स्लो हा, झालंय. येतच अच्छा. नाहीये. एक मिनिट. हे कुठे पाठवलेले त्यांनी? आपल्या. व्हॉट्सअप वरती आपल्या टीचर्स ग्रुपमध्ये आहे बघा, शिक्षक. अच्छा, एक मिनिट मी हा. बघते. तिन्ही मुलांचे आहेत. अनिकाचा आहे, सिद्धीचा आहे, आणि दुसरं कोण बरं? एक अ, मराठी शिक्षक. हम्म, एक बापूंनी पाठवलाय आणि 2 मी पाठवलेत बघा. एक एक मिनिट बघते. हो हो सनी अंजनी. हा, एक सिद्धीचा पाठवलाय तुम्ही, हो प्ले हो. करू. ज्याला आहे आवाज तिथंच काल नव्हता प्ले करताना. हो का? हा, काल प्ले करताना त्याला आवाजच येत नव्हता. अरे बापरे. हा हा. पण ह्याच्यात येतोय आवाज. हो, याच्यात येतोय, सिद्धीचा येतोय. हा हा. त्याच्यानंतर ही लहान गटात आहे का सिद्धी अक्षय महाजन? नाही नाही, आपल्याच वर्गात आहे. अच्छा, कारण त्या दोन मुली आहेत ना हा, छोट्या म्हणजे लहान त्यांचं. गटातच आहे, बरोबर आहे. हो. अच्छा, मी हिचा एक व्हिडिओ पालकांच्या ह्याच्यात पाठवते, एक सेकंड. सिद्धी आणि हा एक ह्याचा आहे, सान्वीचा आहे. सान्वीचा. सिद्धी, एक सेकंड. सान्वी आणि अनिका, असे 3 व्हिडिओ आहेत आपले. एक सेकंड मी बघते हो व्हिडिओच्या हो. ह्याच्यामधूनच बघतेय मी. एक मिनिट. सान्वीचा एक आहे. हो. आणि सान्वीचा आहे, सिद्धी आणि अ, हे आपलं अनिका. अनिका. हो अनिकाचा हो. वेगळा. एक सेकंड. ते पाठवते आणि हो हो. हे करते. हा, शेअर करायला जमेल ना तुम्हाला? हा, मी इकडून त्याच ग्रुपमध्ये पाठवते, व्हिडिओ पाठवून त्याच्यावर मेसेज पण हे करते. हा, चालेल. हा, म्हणजे ग्रुपमध्येच पाठवूया ना? हा, मग ग्रुपमध्ये हो, मला वाटलं इथे दाखवायचंय म्हणून मी ट्राय करत होती. पण ठीक आहे, आपण मग ग्रुपमध्येच पाठवूया. इथे दाखवल्यावर मग जरा टाइम पण आपला तेवढा वेस्ट होईल ना. वाचेल. हो हो. आणि ऑलरेडी म्हणजे अर्ध्या जणांनी पाहिलं असेल, ज्यांनी जॉईन केलं त्यांनी. नाही, काय झालं माहितीये का, बऱ्याच व्हिडिओज ना आवाजच येत नव्हते त्या दिवशी. हो. हा. हे ना डाउनलोड करावे लागतील, मोबाईल मधून नाहीत होणार, म्हणजे लॅपटॉप मधून ना याला ठीक आहे, डाउनलोड मग करून मी करावं लागेल. हे तिन्ही पाठवू का ग्रुपवरती? हा चालेल, तुम्ही पाठवता, मी मेसेज लिहिते त्याच्यासाठी. हा चालेल. एक मिनिट, मी फक्त हा वर्ग जॉईन करायचा मेसेज ऑलरेडी टाईप केलाय, तो सेंड करते. हा चालेल. मला जरा डाऊटच वाटतोय, कारण पाठोपाठ 3 दिवसाच्या सुट्ट्या असल्यामुळे हो. बहुतेक पॅरेंट्स नसणार आहेत. ते आपले क्लास कधी ऑक्टोबर पर्यंत राहतील ना? हो हो. ते कसं, आता मध्ये सुट्ट्या पण आहेत ना गणपतीच्या, आणि मग त्या बरोबर. हिशोबाने आपले ऍटलीस्ट 15 वर्ग झाले पाहिजेत. अच्छा. आपल्या हा, आता मला वाटतं पाचच झाल्यात ना, हा पाचवा आहे. करेक्ट करेक्ट. मग आता हे मध्ये गणपतीची सुट्टी येईल, नवरात्रीची येईल, मग ह्या हिशोबाने आपला एक एक दिवस तो वाढत कमी जातो होत पुढे. जाईल, हा. हो. अच्छा, मेसेज टाईप केला आहे का? मग मी पाठवू ते व्हिडिओज. एक मिनिट मी टाईप करते. हा हा. मी व्हिडिओज पाठवते, मग त्याखाली तुम्ही हे करा. मी देऊ का तुम्हाला टाईप करून, ह्याच्यात मी गुगलमध्येच करते इथं. नाहीतर मी करते. मी इथे मेसेज टाकते ग्रुपमध्येच. चालेल, ठीक आहे मग. चालेल ना? हा. हो हो.
तुम्ही माझा क्लास कधी घेणार आहात? अरे तुम्ही मला सांगा ना, मी ऍक्च्युली फ्रीच असते. हा, मी मला वाट वाटलं पाहत तुमचे होते. स्वतःचेही क्लास चालू असतील म्हणून डिस्टर्ब नको करायला. मी नाही नाही, कॅनव्हास आता वेगळे मी कलर्स बोलले पण ना आणून ते. ठेवले. हा, ऍक्च्युली पायाच्या ट्रीटमेंटमुळे मी सध्या सुरू केले नव्हते ना वर्ग. हा हा म्हणून मी असं फ्री हँड, म्हणजे कोणाची काय ऑर्डर वगैरे आली तर मी त्यांना ते पेंटिंग करून देत होते. तर हा. त्यामुळे माझे असे रेग्युलर क्लासेस अजून मी सुरू केले नाहीयेत. अच्छा. हा, तर तुम्हाला केव्हा पाहिजे असेल तर तुम्ही मला तसं सांगा. नाही, आपण रेग्युलर क्लास घेऊ शकतो का, 1 तास रोज? हो चालेल, तसंही कारण माझं काय तुम्हाला झालंय, मी कुठचं पेंटिंग बेसिक शिकायचं केलं. मला सांगा. हा, बेसिक केलंय मी, पण ते काय बरेच दिवस झालेत आणि त्याच्यात प्रॅक्टिस अशी झाली नाही. त्यांचं एक जे बरं त्यांचा बरं. स्टँडर्ड फॉर्मॅट असतो ते झालं. त्याच्यानंतर मी स्वतः हा हा. काहीतरी घरात केलं. पण बरेचसे कलर बर. शेड आहेत ना, लक्षात येत नाहीयेत की नक्की याच्यात हा हा. कुठला काय मिक्स होतोय. म्हणजे ती प्रॉपर शेड तशी येत नाहीये. बरोबर. मी कॅनव्हास, कलर, ब्रश सगळं तयार करून ठेवलंय. म्हणजे तुम्ही कधी फ्री असाल तेव्हा आपण चालेल, सुरू करू. तुम्ही मला कळवा, मग आपण तसं करूया. हा. चालेल चालेल. मुलं जॉईंट होत आहेत, मी हे करते, ऍडमिट हा, करते. चालेल. नमस्कार मॅम. नमस्कार. 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 अद्वैत, तन्मय. नमस्कार मॅम. नमस्कार. नमस्कार मॅम. नमस्कार अद्वैत. अद्वैत, आज काय स्पेशल आहे? तू आज वेगळाच दिसतोयस. हेअर कट केलाय असं वाटतंय मला. हो का? रेयांश पण जॉईन झालाय. रेयांश, सानवी जॉईंट होते आहे. नमस्कार रेयांश. नमस्कार सानवी. नमस्कार सानवी. नमस्कार. 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 नमस्कार प्रांजली. बोला थिना. थिना. कोण जॉईन झालंय? अथिना अथिना. हा, अथिना. नमस्कार अथिना. नमस्कार. प्रांजली नाही जॉईन झाली अजून. कुठे पावचे बोलणे. ठीक आहे. हम्म. आपण अजून 1 मिनिट वाट पाहूया आणि मग आपण प्रार्थनेला सुरुवात करूया. तोपर्यंत आपण पाहू आपले किती मित्रमैत्रिणी जॉईंट होत आहेत. हो सान्वी, बोल बेटा, काय बोलायचंय का तुला? नमस्कार. नमस्कार. बोल बोल. नमस्कार. 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 खूप छान आणि गोड नमस्कार तुला. नमस्कार मॅम. नमस्कार. नमस्कार. बरं, सुक्ता मॅडम, आपण प्रार्थनेला सुरुवात करूया का? मग बाकीची चालेल. मुलं जी जॉईंट होतील, कारण हा, 10:05 झालेत, मग आपल्याला ठीक आहे, उशीर चालेल. होईल पुढे. हा. ओके ओके. चला, सगळ्यांनी ताट बसा. आणि म्यूट वरती राहा सर्वांनी. सान्वी, म्यूट वर राहा. मागे सगळ्यांनी मागे सरकून ताट बसायचंय. कॅमेरा ऑन करा आणि म्यूट वर राहा.
सुरू करायची का प्रार्थना? ताठ बसायचे आहेत, हात जोडायचे आहेत. आणि तुम्हाला येते ना प्रार्थना, तुम्ही पण माझ्या बरोबर म्हणायची आहे, ठीक आहे? हीच अमुची प्रार्थना अन हेच अमुचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच अमुची प्रार्थना अन हेच अमुचे मागणे. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपुदे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगुदे. अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच अमुची प्रार्थना अन हेच अमुचे मागणे. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी. सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी. तो त्यांचे जागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच अमुची प्रार्थना अन हेच अमुचे मागणे. लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले. पाऊले चालो पुढे जे थांबले ते संपले. घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच अमुची प्रार्थना अन हेच अमुचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हात रब करायचे, चोळायचे एकमेकावर आणि डोळ्यावर ठेवायचे. चेहऱ्यावर आपला हात फिरवायचा आणि नमस्कार करायचा. आपण ना एक श्लोक शिकणार आहोत आज. आता गणपती बाप्पा जवळ येतोय ना, पुढच्या आठवड्यात गणपती बाप्पा येणार आहे. तर आपल्याला गणपतीचा एक श्लोक आपल्याला हे करायचा आहे. तर आपण कुठल्याही कामाची सुरुवात जी असते ती कशी करतो? कोण सांगेल? कुठल्याही नवीन कामाची सुरुवात आपण मागच्या वेळी पण ह्या प्रॅक्टिस केलेली ना या एका श्लोकची, त्यावेळी पण मी सांगितलेलं. कोण सांगेल? हा अभिराम सांग. कुठलंही नवीन काम करताना आपण काय करतो आधी? सगळ्यात पहिले आपण गणपती बाप्पाला नमस्कार करतो. अगदी बरोबर. आपण गणपती बाप्पाला नमस्कार करतो, गणपती बाप्पाची प्रार्थना करतो. हा सान्वी बोल. आपण श्री गणेशाय नमः म्हणतो. अगदी बरोबर. श्री गणेशाय नमः असं म्हणतो. तर तसाच एक श्लोक आपण आज म्हणणार आहोत आणि तुम्ही तो रोज पाठ करायचा आहे. कुठलंही काम करताना, अभ्यास करताना किंवा तुम्ही जे तुमचं ड्रॉइंग पेंटिंग करता, गाणं म्हणता, डान्स करत असाल, त्यावेळी तुम्ही हे आधी हा श्लोक म्हणून सुरुवात करू शकता किंवा तुमच्या दिवसाची सुरुवात करू शकता. उठल्या उठल्या हा श्लोक म्हणून तुम्ही दिवसाची सुरुवात करू शकता. तुम्ही सगळ्यांनी हा श्लोक ऐकलाय. एकदा मी म्हणून दाखवते, मग आपण एकत्र म्हणूयात. ठीक आहे सान्वी? चला, हात जोडा सगळ्यांनी. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. त्याचा अर्थ काय माहितीये का? हा सांग अभिराम. म्यूट वर आहेस तू. हा बोल.
ठीक आहे, मी सांगते. अजून कोणाला माहितीये का या श्लोकाचा अर्थ? याचा अर्थ असा आहे, वक्रतुंड म्हणजे ज्याचं तोंड वक्र आहे, तो हत्तीसारखा मोठं शरीर आहे, महाकाय, सूर्यकोटी समप्रभ, ज्याच्याकडं 100 सूर्यांपेक्षा जास्त ताकद आहे, प्रतिभा आहे. प्रतिभा म्हणजे बुद्धी आहे किंवा ताकद आहे. आणि अशा या गणपती बाप्पाला आपण नमस्कार करतोय की जेणेकरून आपण जे काही काम करू त्याच्यामध्ये कुठलंही विघ्न येणार नाहीये आणि आपलं सगळं कार्य हे व्यवस्थित पार पाडलं जाईल. ठीक आहे, तर आपण सगळ्यांनी एकत्र माझ्या मागून म्हणाल तुम्ही. म्यूट वरच राहा, मी एक एक वाक्य सांगते, एक एक शब्द सांगते, तुम्ही माझ्या पाठोपाठ म्हणा. ठीक आहे, चला हात जोडा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्ये सुसर्वदा. आता सगळ्यांनी एकत्र म्हणूयात. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमस्कार करूयात गणपती बाप्पाला. मी हा श्लोक ऑडिओमध्ये तुमच्या सगळ्यांच्या तुमच्या ग्रुपमध्ये पाठवते. तुमच्या आईबाबांना सांगा आणि तुम्ही रोज हा म्हणायचा आहे. ठीक आहे, आणि तुम्ही पाठ झाल्यानंतर ह्याचा व्हिडिओ काढून आमच्या बरोबर ग्रुपमध्ये शेअर करा. ठीक आहे, हा सान्वी बोल. श्लोक वाटते सदाली. तू हा श्लोक रोज संध्याकाळी म्हणायचास आणि मला व्हिडिओमध्ये सगळ्यांचे व्हिडिओ आले पाहिजेत ना हा श्लोक म्हणताना. मी ऑडिओ बरं, पाठवते. सान्वी सांगते रोज संध्याकाळी ती हा श्लोक म्हणते, हो ना सान्वी? हो. अरे वा, किती छान, ओके. किती छान आणि गोष्ट आहे. सकाळी पण मी वाटते. सकाळी पण म्हणते का? वा वा, हो. मस्त, फारच छान. बरं, मुलांनो आणखी एक चला आता गोष्ट अभ्यासाला तुम्हाला. सुरुवात करूया. हो हो, हो. मुलांनो आपण अभ्यासाला सुरुवात करणार आहोत. त्याआधी मला एक गोष्ट सांगायची. बरं, गोष्ट म्हणजे आपला एक 15 ऑगस्टला कार्यक्रम झाला होता की नाही क्लासचा. तर त्या कार्यक्रमामध्ये आपल्या वर्गामधून 3 मुलांनी भाग घेतला होता. त्यांनी व्हिडिओ पाठवले होते आम्हाला. त्यात तन्वी होती, सान्वी आणि सिद्धी, अशा 3 जणींनी भाग घेतला होता. आणि सिद्धी बरोबर आणखीन एक पण कोणतरी मुलगी होती तिच्या बरोबर. तर त्या दोघींनी, तिची बहीण, त्या दोघींनी मिळून तो डान्स केला होता. तर अशा प्रकारे त्यांनी आम्हाला व्हिडिओ पाठवला होता. तर वेळात वेळ काढून त्यांनी इतका छान व्हिडिओ बनवला. त्यांच्या पालकांचंही कौतुक. आणि सान्वी आणि काही हरकत नाही, ते इमोजी. हा, तर त्यांनी इतका छान व्हिडिओ पाठवला, तर त्यांच्या पालकांचंही कौतुक आणि ह्या तिघींचंही खूप कौतुक. तर सर्वांनी आपण टाळ्या वाजून त्यांचं कौतुक आपण करायचंय. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. खूप छान, खूप छान. आणि तिघांचेही व्हिडिओ खूप छान आले होते. बर, तर असेच आपले पुढे देखील काही ना काही कार्यक्रम होणार आपल्या वर्गात. तर तेव्हा काय करायचं, आपण त्यामध्ये भाग घ्यायचा मुलांनो. इतर सुद्धा तुम्ही सर्वांनी भाग घेतला पाहिजे. आणि मग आपण खूप मजा करायची. जेव्हा कार्यक्रम असतो तेव्हा मजा मजा येते की नाही. मग त्यासाठी आपण खूप जणांनी भाग घ्यायचा. बरं, तर सर्वांचे कौतुक. आणि अजून एक मला गोष्ट सांगायची आहे. आपला श्रावणसरी हा कार्यक्रम झाला होता, तेव्हा किती जण आले होते? सुगदा मॅडम पण आल्या होत्या त्या कार्यक्रमाला. तुम्ही भेटलात की नाही मॅडमला? आणि त्यात सुद्धा अजून एक गोष्ट होती की आपल्या वर्गातली सान्वी जी आहे तिला वेशभूषेमध्ये बक्षीस मिळालं होतं. तर त्याबद्दल आपण तिचं कौतुक करायचं सर्वांनी टाळ्या वाजवून. वा सान्वी,
फारच छान. ती बघा ती दाखवते आपल्या सर्वांना तिला मिळालेलं बक्षीस. वा वा, छान, खूप छान आणि खूप कौतुक तुझं सान्वी. असंच प्रयत्न करून आपण काय करायचंय, जिंकायचंय. आणि नाही जिंकलो तरी चालेल, आपण भाग घेणं महत्वाचं असतं. बरं, पण त्यातूनही आपल्याला बक्षीस मिळालं की खूपच छान आपल्याला वाटतं की नाही. बर, चला. तर आज आपण एक आहे ना खेळ खेळणार आहे अभ्यास करायच्या आधी. बरं, आणि तो खेळ मी तुम्हाला सांगते. तुम्हाला आठवत आहे का, तुम्हाला सुखदा मॅडम यांनी रंग शिकवले होते? रंग आठवत आहेत का सर्वांना? बरं, मग आपण खेळ असा आहे, सगळे ऐकतायत का माझं? रेयांश, ऐकतोयस का तू? अंगठा दाखव तुझा. बर, तर हा खेळ कसा आहे माहितीये का, आपण काय करायचंय की मी ज्या रंगाचं नाव घेईन त्या रंगाच्या कोणत्या पण दोन गोष्टी आणायच्या आहेत, कोणत्याही. म्हणजे भाजीपाला असेल, बरं, फ्रुट्स असतील म्हणजे फळं असतील, भाजी भाजी असेल, भाजी म्हणजे व्हेजिटेबल, किंवा तुमचं खेळणं असेल, किंवा मग घरातील एखादी कोणती शोभेची वस्तू असेल जी तुम्ही पटकन आणू शकाल, अशी कोणती पण गोष्ट तुम्ही पटकन घेऊन यायची. बरं, हा. तर आपण खेळायला सुरुवात करूया. घरातूनच का? हो हो, घरातूनच. तुमच्या जवळपास जी काही असेल, किंवा तुमच्या किचन मध्ये म्हणजे स्वयंपाकघरात, तर जी कोणती वस्तू तुम्हाला पटकन अशी मिळेल ती घेऊन यायची दाखवायला. पण पळापळी करू नका, बरं, पडायचं नाहीये आपल्याला, व्यवस्थित जायचंय आणि घेऊन यायचंय. बरं, खेळ सुरू करूया. सर्वात पहिली गोष्ट, हा, पहिला रंग कोणता आहे? पिवळा. आता कोणत्या पण दोन गोष्टी आणायच्या आहेत पिवळ्या रंगाच्या. पिवळा. आणि काय वस्तू आणणार त्याचं नाव पण सांगायचं आहे. हा, हा. थांब, रुमाल. सर्वांना रुमाल. येऊ दे. हा, थांब थांब रुमाल. अद्वैत, अद्वैत थांब. वस्तू स्वतःजवळ ठेवा आधी, सर्वांना पिशवी जागेवर येऊ आणि दे. रेशन. हा, सगळ्यांना जागेवर येऊ दे, मग मी तुम्हाला विचारेन एकेकाला. हा, हा. आणून ठेवा, वस्तू आणून आपल्या जवळ ठेवा. सर्व आले का मला बघू देत जागेवर. तन्मय आला का? तन्मय बस खाली बाळा. हा, अथिना पण आली आहे का? बरं, अद्वैत आहे जाग्यावर, सान्वी आहे. रेयांश कुठे आहे? रेयांश आला का? बर, चला आता एकेकाने सुरू करूया. अभिराम, हा, तू दाखव पहिल्या दोन वस्तू आणि त्यांची नावं सांगायची. हा, आणि मराठीत सांगायचा प्रयत्न कर त्यांची नावे. हा, बर, सांग. पिशवी आणि खोडरबर. अरे वा, दाखव आम्हाला खोड रबर दाखव. बरोबर, खोड रबर म्हणजे इंग्रजीमध्ये इरेझर आपण म्हणतो की नाही. हा, खोड रबर. आणि दुसरी कोणती वस्तू आहे? पिशवी. दाखव पिशवी. हा, पिशवी ही पिवळा रंग आहे का हो. पिशवीचा? हो. पिवळा आहे की ऑफ व्हाईट कलर आहे? बहुतेक फिक्कट पिवळा दिसतोय. अच्छा, फिकट पिवळा आहे का? बरं बरं, चालेल. बर, पण मी पिवळा सांगितला होता की नाही, मग पिवळ्या रंगाचाच हो. पाहिजे. हा, फिकट वगैरे नको आपल्याला. बरं, आता अभिरामचं झालं. अद्वैत, हा, अद्वैत आता तू ये बघू. हा, तुझ्या दोन गोष्टी सांग कोणत्या आहेत? रुमाल हा, रुमाल आणि आणि हे डब्बी. छोटी डब्बी आहे का ती? नाही, झाकण आहे, बाटलीचं झाकण झाकण आहे. आहे ना. झाकण आहे. बरं बरं, हा. मग काय म्हणायचं त्याला? बाटलीचं काय असतं? झाकण. झाकण. हा, अरे वा, छान. मग पिवळ्या रंगाचं झाकण आणि रुमाल. रुमाल. बर, छान, वा. अभिराम, तुझ्यासाठी पण टाळ्या. हा, मी विसरले होते मगाशी. वा, अद्वैत, वा, छान. बर, आता कोण येईल? तन्मय. हा, तन्मय तुझं दाखव. हा, अथिना येणार मी बाळा, तुझ्याकडे पण येणार. हा,
तन्मय पिशवी? नंतर तुझ्याकडे येते. हा, पिशवी अजून पिन. पिशवी आणि स्माइली. वा वा, छान छान. हा, आणि तुझं दाखव. हा, डब्बा. काय म्हणते? टेडी अजून थोडे डब्बा. बर, टेडी आहे आणि खोड रबर. बर, खोड रबर पिवळा आणि आणखीन एक कोणता तरी रंग आहे ना खोड रबर मध्ये? निळा. निळा, पिवळा आणि निळा रंग आहे. आणि तुझ्या टेडी वरती पण काहीतरी वेगळे वेगळे रंग आहेत, बरेचसे रंग आहेत. हो ना? अरे वा, छान छान. बर, आता वा, छान. तन्मय आणि तन्वीचं खूपच छान. वा, आता अथिना तुझं सांग बाळा, तुझं दाखव आम्हाला. हा, झाकण आणि स्टेपलर. झाकण आणि स्टेपलर. बरोबर. वा वा, छान. हा, सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या अथिनासाठी. तिने आपल्याला झाकण, झाकण म्हणजे छोटस, आपण त्याला कॅप म्हणतो ना, तसंच टोपण म्हणतो मराठीमध्ये. आणि काय दाखवलं अजून? स्टेपलर, आपण पिना करतो ना पेपरला. बर, आता कोण राहिलं बरं? सान्वी राहिली आहे. सान्वी. हा, रियांश. मी पण राहिलोय. हा, रियांश पण राहिलाय ना. बरं बरं, रियांशी येते मी तुझ्याकडे. आता मी सान्वीचं नाव घेतलं ना. हा, सान्वी दाखव. फ्लावर आणि फूल आणि हा, केला. केळी. बरोबर, 3 आहेत ना. हा, मग केळी. बरोबर, एक असल्यावर केळ. ठीक आहे, आपण नंतर हे पण शिकूया. हा, एक आणि अनेक. बर, आणि दुसरं काय दाखवलं तू? दाखव आम्हाला. फ्लावर दाखव. फूल. फूल. हा, अरे वा, छान. मस्त फूल आहे. बर, देवाचं. देवाचं फूल आहे काय? बर बर. बर, ते फूल कोणतं आहे सांगू शकतेस का तू? फुलाचं नाव सांग पाहू. शेवंती. शेवंती. अरे वा, आणि शेवंतीला किती छान सुगंध असतो की नाही? सुगंध म्हणजे स्मेल. हो की नाही? किती छान सुगंध असतो त्याचा. बर, वा, सर्वांनी टाळ्या वाजवा सान्वीसाठी. हा, कोण राहिलं होतं? रियांश. रियांश, हा दाखव. ही पत्ती आहे. हा, काय दाखवतोय? थांबा एक पत्ती मिनिट. आहे. पत्ती आहे. हा, काय हे आहे? अरे वा, कॅमेरा. एवढं मोठं केळीचं पान. बर, काय आहे कॅमेरा ते तुझ्या आहे. हातात? पण ते पिवळ्या रंगाचं आहे का? ते मला गोल्डन दिसतंय. गोल्डन म्हणजे सोनेरी रंगाचं. गोल्डन म्हणजे सोनेरी रंग. आपण पिवळ्या रंगाची 2 वस्तू सांगितल्यात. हा, हा पिवळा रंग आहे. बरोबर. आणि हे काय आहे? हा, पेन आहे. बरोबर, या पेनाचं टोपण ते पण पिवळ्या रंगाचं आहे. बरोबर, हा पिवळा रंग. छान. आणि तू मगाशी दाखवलं होतं तो सोनेरी रंग आहे. हा, सोनेरी. बर, रियांशसाठी पण टाळ्या वाजवा सर्वांनी. छान रियांश, वा. आता सर्वांना खेळ कळला का? आता दुसरा राऊंड खेळूया आपण. बरं, पटकन आता दुसरा राऊंड. हा, दुसऱ्या राऊंड मध्ये मी तुम्हाला रंग देणार आहे. कोणता रंग देऊ बरं? हिरवा. हिरवा. हिरव्या रंगाच्या कोणत्या पण 2 वस्तू आणायच्या आणि मराठीत त्यांची नावे सांगायची.
हा, आले का सर्व? आपण वेट करूया. हा, वेट करूया म्हणजे आपण थांबूया. हा, सर्वांना येऊ देत. अद्वैत, तुझा कॅमेरा ऑन नाहीये बाळा. आला का तू जाग्यावर? रियांश आला का? हा, रियांश नाही आला अजून. आपण वेट करूया. अभिराम आला आहे. अद्वैत आणि रियांश पटकन या. वॉशरूम आल. हो हो, जा जा बाळा. हो, हा, रियांश अजून आला नाही जाग्यावर. अद्वैत, तुझा व्हिडिओ ऑन नाही आहे बाळा. हा, रियांश आलाय. बरं, आपण सुरुवात करूया. मगाशी आपण कोणाला, रियांशला लास्ट घेतलं होतं ना. आता रियांश पहिला करेल. हा हा, बोल रियांश, दाखव. हे धनुष. अरे वा, तुझ्या धनुष मध्ये 2 रंग आहेत बाळा. कोणकोणते? आत्ताच आपण केला तो एक रंग ना. कोणता रंग आहे तो? सांग पाहू. सांग सांग, कोणता रंग आहे? नाही माहितीये. नाही माहिती. आता आपण कोणता रंग केला होता? येलो. येल्लो. येल्लोला काय म्हणतो आपण? पिवळा. 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 बरं. पिवळा. आणि आत्ता कोणता रंग मी सांगितला? ग्रीन, म्हणजेच हिरवा. 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 बरोबर. हा, आता दुसरं दाखव, तू काढलंयस. हा, ही लिहायची छोटीशी वही आहे ना, नोटपॅड म्हणतो आपण. बरं, ह्याचा रंग पण हिरवा आहे. बरोबर, हिरवा. म्हण पाहू. हिरवा. हिरवा. वा, छान. आता सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत रियांशसाठी. आता सान्वी. सान्वी येईल. हा, दाखव. दगड आणि जाल. अरे वा, छान. अरे पण तुझ्या झाडाच्या पानांचा रंग थोडा वेगळा आहे, मिक्स आहे. तपकिरी पण आहे त्यात, हो की नाही? तपकिरी रंग आहे. तपकिरी रंग माहितीये का तुला? कोणता असतो तपकिरी रंग म्हणजे इंग्रजीमध्ये? मिक्स कलर्स. हा, ग्ले. तपकिरी रंग कोणता असतो? मराठीत आपण काय म्हणतो त्याला, आपलं इंग्रजीमध्ये? हा, बोल रियान. अभिराम बोल. ब्राऊन. अरे वा, छान छान. तपकिरी म्हणजे ब्राऊन रंग ना. बरं, मग त्या पानांचा, सान्वी, त्या पानांचा रंग मिक्स आहे ना. मिक्स म्हणजे मिळालेला आहे. अर्धा तपकिरी आहे, अर्धा हिरवा आहे. बरं, अजून कोणती वस्तू दाखवलीस तू आम्हाला? दाखव परत हा, विचार. पेर. बरं, हे पेरला मराठीत काय म्हणतात माहितीये का तुला? नाशपाती. नासपती. बरोबर, पेरला आपण नासपती म्हणतो. बरं, त्याचा रंग हिरवा. आणि आणखीन एक कोणती तरी गोष्ट दाखवली होतीस ना तू? हा, लिंग. खेळायची रिंग. ते स्टॅकर्स म्हणतात ना त्याला. त्याच्यातली ही रिंग आहे. बरोबर, छान. तू खेळते पण ह्याच्याने? हा, छान छान छान. बर, चला सान्वी, खूपच छान, खूप छान. बरं, आता कोण येईल बरं? तन्मय. तन्मय आणि अनिका. हा हा, बोल बोल. हे माझ्या क्रेयॉन. क्रेयॉन आहे ना, हिरव्या रंगाचा. अजून हा पेपर आहे. अरे वा, छान. आणि हा कोणता पेपर आहे? ग्लिटर वाकर पेपर आहे ना, शाईन करतो ना तो. वा, दाखव तन्वी. बर, ही आता तन्वी. भेंडी आहे. अरे बाप रे,
हिरवी मिरची आणि भेंडी. भेंडीला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो? लेडी फिंगर. लेडी फिंगर. आणि मिरचीला काय म्हणतो? मिरचीला काय म्हणतो? चिली. बरोबर, चिली. चिलीला आपण मराठीत मिरची म्हणतो. पण अनिका, अजून एक तुझ्याकडे हिरवा रंग आहे, बघ पाहू स्वतःकडे. बरोबर, तू घातलेलं टी शर्ट ते देखील हिरव्या रंगाचं आहे. खूप छान. वा, तन्मय आणि अनिका, फारच छान. बरं, आता आपण जाऊया अभिरामकडे. तन्वी. हो, तन्वीच बोलले मी. आपल्याकडे तन्वी, सान्वी सर्व आहेत. बर, हो हो, बोल बोल अभिराम, बोल बोल. पेन आणि पट्टा. लोकर आणि पान. कशाचं पान आहे? विडाचं पान. कशाचं पान आहे ते? विडाचं पान. विड्याचं पान. विड्याचं पान, बरोबर. आणि लोकर. लोकर, बरोबर. तर दोन्ही काय आहेत? हिरव्या रंगाचं आहे. आणि अजून एक पण आहे. अजून एक आहे का? बरं, दाखव. पेन. बरं, पेन पण आहे का तुझ्याकडे? वा, छान. तर आता मी तुला सांगते, आपण तिन्ही गोष्टींना मराठीत देखील नावं आहेत. पहिल्यांदा तू पेन दाखव, त्याला आपण लेखणी म्हणतो. बरं, मराठीमध्ये लेखणी. दुसरी गोष्ट कोणती दाखवलेली तू? हा, ह्याला आपण मराठीत काय म्हणतो? लोकर. आणि इंग्रजीमध्ये? वूल. बरोबर. आणि अजून एक गोष्ट दाखवलेली तू, पान. विड्याचे पान. विड्याचे पान ह्याला इंग्रजीमध्ये आपण काय म्हणतो? बिटल लीफ. बीटल लीफ, बरोबर. वा, छान, खूप छान अभिराम. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. बरं, कोणाचं राहिलंय? माझं. हा, अथिना राहिली आहे. बोल, दाखव भाऊ. एक पेरू आणि पेरू. झाड. अरे वा, किती छान. पेरू आणि झाड. बरं, आता मगाशी सान्वीने पण मला एक झाड दाखवलेलं, बरोबर. आता मी अथिना, सर्वात पहिल्यांदा तुझ्या दोन्ही गोष्टी अगदी छान आहेत, पेरू आणि तू दाखवलेलं झाड. बरं, दोघांनी सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. बरं, आता इथे मी एक गोष्ट सांगणार आहे सान्वी आणि अथिनाला. तुम्ही दोघींनी पण मला दाखवलं ना, ते झाड नाही. झाड कोणतं? अगदी असं मोठं आकाशाला जाऊन टेकतं ना, त्याला म्हणतो आपण झाड, ज्याला आपण इंग्रजीमध्ये ट्री म्हणतो, बरोबर. आणि तुम्ही दाखवलं ते काय आहे? आपण त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतो? प्लांट. छोटूसा आहे की नाही, रोपट, त्याला आपण प्लांट म्हणतो. आणि झाड म्हणजे काय? जे आकाशापर्यंत जातं, एवढं मोठं असतं, त्याला आपण झाड म्हणतो. बरं, हा, बोल अभिराम. हा, बोल. मराठीत आपण प्लांटला रोपट म्हणतो. अरे वा, किती छान, मस्त, बरोबर. बोल सान्वी, तुला काय बोलायचं आहे का? बोल बोल. पेयाला आपण हे फ्रूट म्हणतो. पेअरला आपण फ्रूट म्हणतो. फ्रूट हा इंग्रजी शब्द आहे, आपण फळ म्हणतो, फळ. बरं, फ्रूट. फ्रूट म्हणजे सगळ्या फळांना एक कॉमन नाव असतं. कॉमन नाव म्हणजे एकसारखं नाव म्हणजे फ्रूट. मग त्यालाच आपण मराठीमध्ये काय म्हणतो? फळ. मग ते कोणतंही असू दे, केळं, पेरू, सफरचंद, हे सगळं, कलिंगड, हे सगळी फळं झाली. फळ एक कॉमन नाव असतं, बरं, एकसारखं नाव. आणि मग त्या फळांमध्ये वेगळी वेगळी नावं आहेत. जसं पेरू वेगळा, केळं वेगळं. मग आपण केळ्याला पेरू नाही म्हणत, हो की नाही? आणि पेरूला आपण केळं नाही म्हणत, पण त्या दोघांना आपण फळ म्हणू शकतो.
आता आपण ग्लीन खेळायची काढली ग्लीन नाही, हिरवं हिरवं. हे म्हणलं त्याला खेळाची लिंग म्हणतात. त्याला लॉटर लिंग नाही बोलत, खेळाची लिंग म्हणतात. अरे वा, किती छान. त्याला खेळायची रिंग म्हणतात. बरोबर, एकदम छान. बर बर, आता आपण खेळ पुढे वाढूया का? बरं, आता मी तुम्हाला सर्वांना अरे अद्वैत राहिला की. अरे सॉरी सॉरी, हा अद्वैत राहिला. हा दाखव अद्वैत. हा, हे काय दाखवतोय तू आम्हाला? हिरव्या रंगाचा आहे, पण काय आहे? क्लिप आहे का तो तुटलेला? हो, क्लिप आहे ना तो? हेअर क्लिप आहे, केसाला लावायचा क्लिप आहे का? बर. आणि क्लिपला पण एक शब्द आहे मराठीत, कोण सांगेल मला? क्लिपला आपण काय म्हणतो? चाप म्हणतो. बरोबर. बर, आणखीन एक गोष्ट अद्वैत, तुम्हाला एकच गोष्ट दाखवली आणि तू सारखा व्हिडिओ का ऑफ करतोयस? अद्वैत, व्हिडिओ चालूच ठेवायचा आहे, ऑफ नाही करायचा. जरी तू जागेवरून वस्तू आणायला गेलास तरी चालूच ठेवायचा आहे व्हिडिओ. अद्वैत, आणि तू एकच वस्तू दाखवली बाळा मला. बर, अद्वैत येईल तोपर्यंत मी तुम्हाला सांगते की तुम्हाला सर्वांना हा खेळ आवडला की नाही? छान आहे की नाही? आपल्याला किती शिकायला मिळाले नवीन नवीन शब्द ह्या खेळामध्ये. तर हा खेळ आपण मध्ये असा खेळत जाऊ. हा, मग आपलं अजून आपल्या नॉलेज मध्ये, म्हणजे आपल्या नॉलेजला काय म्हणतात? कोण सांगेल? बरोबर, आपल्या ज्ञानात भर पडणार, आपलं नॉलेज वाढणार. बरं, तर आज मी तुम्हाला लिहिण्यासाठी आज काहीच नाहीये. आज आपण फक्त तोंडी शिकायचंय, कारण आज आपले बरेचसे मित्रमैत्रिणी ऍबसेंट आहेत की नाही. बरं, तर आज मी तुम्हाला अंक शिकवणार आहे. अंक म्हणजे माहितीये का तुम्हाला? आपण इंग्रजीमध्ये त्याला म्हणतो, इंग्रजीमध्ये आपण काय म्हणतो अंकांना? कोण सांगेल? हा, तन्वी सांगते. नंबर्स. बरोबर, नंबर्स. इंग्रजीमध्ये ज्याला आपण नंबर्स म्हणतो त्यांनाच आपण मराठीमध्ये अंक म्हणतो. बरं, मग कोणकोणते नंबर्स असतात? आपण 0 पासून सुरू करूया. 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आपण 10 पर्यंत शिकणार आहे. मग ह्या 0 ला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? शून्य. शून्य. बरोबर अभिराम, शून्य. 0 म्हणजे शून्य, आणि शून्यानंतर आपण सुरुवात करतो 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 10. बरं, पुन्हा एकदा आपण सर्वांनी बोलायचं आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. बरं, आता मी सर्वांना विचारणार आहे. अजून एकदा बोलायचं आहे का तुम्ही सर्व बोलाल? बरं, आपण सुरुवात करूया. मी एकेकाला विचारते. हा, अथिना तू बोलशील का? 1 ते 10 बोल पाहू. शून्यापासून सुरुवात कर. 0. बोल. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. अरे वा, छान. आता कोण बोलेल? अभिराम तू बोल. 0, 1, 2, 3, 4, 5,
6 7 8 9 10. वा, छान. आता तन्मय तू बोल. तान्वी येणार मी, हा सर्वांना विचारणार. तन्मय तू बोल. 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10. वा, हा तू बोल तन्वी. 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बरोबर. वा, छान. तन्मय आणि तन्वी, छान. आता रियांश तू बोल. 1 2 3 4 5 6 5 नाही, 5 5. 5 हा, 6 6 7 7 8 8 9 10. 10. 10. हा, 10 हिंदी मध्ये, 5 हिंदी मध्ये. बरं, आपण काय म्हणतो? 5. 5 5 नाही, 5 हिंदी. 5 5 5. 5 आणि 10 नाही, 10. 10 हा, 10 नाही, 10. 10. बरोबर. हा, आता वा, छान अभिराम. आता कोण बोलेल? अभिराम नाही, सॉरी, रियांशचं झालं ना. हा, सान्वी तू बोल. मग त्यानंतर अद्वैतला बोलवते. हा, आणि हा बोल सान्वी. शून्यापासून सुरुवात करायचंय. आवाज नाही, तू म्यूट वरती आहे सान्वी. अनम्यूट कर. हा, आता बोल. 0 1 2 3 4 5 5 8 6 7 6 6. 7 8 9 10. वा, छान. आणि सान्वी हळूहळू बोलायचं, आपल्याला घाई नाहीये. बरं, मी जास्त नाही पळू शकत जोरात. मी इथेच बसून राहणार समोर. त्यामुळे तू हळू बोललीस तरी मी ऐकणार. बरं, पुन्हा एकदा बोलूया का आपण? हा, शून्यापासून सुरुवात कर. 0 1 2 3 4 हळू. 5 8 6 7 7 8 8. 9 10. बरोबर बरोबर. वा, आता कोण राहिलंय? अद्वैत. हा, 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बरोबर अद्वैत, बरोबर. आणि अद्वैत, तू हिरवी मला एकच गोष्ट दाखवली, अजून एक नाही दाखवली. दाखवली नाही, एकच गोष्ट दाखवली, क्लिप. आठवतंय का तुला? आणि तू व्हिडिओ का ऑफ ठेवलायस अद्वैत? काही प्रॉब्लेम आहे का व्हिडिओत? हो, चालत काय नाही. प्रॉब्लेम आहे? चालत नाहीये. अच्छा, चालत नाहीये का व्हिडिओ? बरं, काही हरकत नाही, चल. ठीक आहे, सर्वांचं झालं? कोण राहिलंय का? नाही. बर, मग 1 ते 10 सर्वांनी हे पाठांतर करायचंय व्यवस्थित, म्हणजे शून्यापासून ते 10 पर्यंत. तुम्हाला अंक मराठीत कळले की नाही? आणि मेन म्हणजे हो, अभिराम, पाहिलं मी अंगठा तुझा. वा, छान. आणि मग त्यानंतर लक्षात ठेवा, आता तुम्ही हिंदी पण शिकता ना शाळांमधून. तुमच्या तुमच्या शाळामध्ये तुम्ही हिंदी शिकता. मग हिंदीमध्ये 1 2 3 4 5 असतं है ना, आणि 10 असतं. तसं नको आपल्याला. आपल्याला मराठीमध्ये, म्हणजे जेव्हा तुम्ही हिंदी करता तेव्हा तुम्ही हिंदी आकडे करायचे, हिंदी आकडे बोलायचे. मराठीत बोलताना आपण 0 1 2 3 4 5 5 5 नाही, 5 नाही, 5 5 6 7 8 9 10. कळलं? 10 नाही. बरं, मग तुम्हाला ह्या पुढचे पण अंक जर येत असतील, म्हणजे 11 to 20, म्हणजे 11 पासून ते
20 पर्यंत आपण मराठीमध्ये काय म्हणतो 11, 12. ज्यांना कोणाला येत असतील त्यांनाच. हा. ज्यांना अजून 0 ते 10 येत नाहीये त्यांनी 0 ते 10 चीच प्रॅक्टिस करायची, सराव करायचा. 0, 1, 2, 3, 4, 5, 7, 9, 6, 6, 7, 8. 9, 10. बरोबर. 11, बरोबर. 12, 13, 14, ते 15, इंग्रजीमध्ये आहे. 16, ते इंग्रजीमध्ये 17, सान्वी. 18, 19, 20. बरोबर. आता ते इंग्रजीमध्ये आहे की नाही, आपण मराठीमध्ये हळूहळू शिकायचं. हा 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 19, 20, 18, 18, 18, 19, 18, 19, 18 20, आधी 18 आधी येतं की नाही, 18, आणि मग 19. 18, 19, 20. बरोबर. बरोबर. अभिराम, छान, फारच छान. मग आपण ज्यांना कोणाला 11 पासून ते 20 पर्यंत अंक येतात त्यांनी ते करा. बर, चालेल. मग आपण ते पण शिकायचे हा नंतर. आणि मग पुढच्या वर्गात मी तुम्हाला 1 ते 10 अंक लिहायचे कसे मराठीमध्ये ते शिकवणार आहे. आज आपण तोंडी केले की नाही, मग पुढल्या आपण रविवारी काय करायचंय, लिहायचे आहेत. बरोबर. बर, सुगता मॅडम. हा बोला. हा, आज काही आपण गोष्ट वगैरे सांगूया का? हो हो. त्याआधी ना आता मॅडमने आपल्याला नंबर्स शिकवले ना, तर मी तुम्हाला बोट दाखवणार आहे. तुम्हाला ती काउंट करायची आहेत. काउंट करायची म्हणजे काय करायची आहेत, मोजायची आहेत आणि मला तो नंबर काय आहे, आकडा काय आहे हे सांगायचं आहे. चालेल? सगळे तयार आहेत? ओके. आपल्याला 0 ते 10 पर्यंतचे आकडे मॅडमने शिकवले ना. आता बघूयात हा कुठला नंबर माझ्या हातातून येतोय. 2. करेक्ट. आता कुठला नंबर येतोय, कुठला नंबर हवाय? सर्वांनी सांगायचंय पटापट. 2. अनम्यूट राहा, अनम्यूट. 2. बरोबर. 1 मिनिट बाळा. हा, आता कुठला नंबर येतोय बघूयात आपण. ओके. 4 नाही, मराठीत. 4. आता नवीन एक नंबर. 5. नाही, नीट मोजा. सगळी बोट मोजायची, सगळी बोट. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. 7. बरोबर बरोबर. आता पुन्हा एक नवीन नंबर येतोय हा. 10. 9. हा. नीट पहा, नीट पहा. माझ्या दोन्ही हाताची बोट मोजायची आहेत, जी उभी बोट आहेत ती. 9. 5, 6, 7, 8, 9. अद्वैत सांगतोय, अद्वैत बरोबर बोलला. अद्वैत? 9. बरोबर. अथिना पण बोलली 9. आता शेवटचा नंबर, हा शेवटचा नंबर. ओके. हा. 10. कुठला नंबर आहे हा? 10. कुठला नंबर आहे? 10. बरोबर. मला एक गंमत सांगा, तुमच्या एका हाताला किती बोट असतात रे? एका हाताला किती बोट असतात? 5. किती बोट असतात? 5. आपल्याला डोळे किती आहेत? 2. आणि नाक? 1. दात? 1. दात किती असतात? एकच. 10. बर. मोजलेत का तुम्ही? बरोबर. 32 दात असतात. तर आपण तोपर्यंत शिकायचं, 32 नंबर आपला येईपर्यंत आपल्याला नंबर शिकायचे. हा, एक दात पडलाय. अच्छा, एक दात पडला म्हणजे किती राहिले? 31.
ठीक आहे. तर कुठली गोष्ट ऐकायची आहे तुम्हाला? बर, सुकथा मॅडम एकच मिनिट हा. हा हा. मुलांनो, दहा दहा नाही, दहा. दा नसतं ते, दहा. बरं, सगळी जण दहा दहा म्हणतायत. दहा दहा नाही, दहा दहा. हा, द द असतं ते, द आणि हा, दहा. बरोबर, वा, छान छान. बरं, आता सुकथा मॅडम तुम्हाला काहीतरी सांगणार आहे. ओके. तर कुठली गोष्ट ऐकायची आपल्याला? काय आवडतं आज? चला सान्वी, तुला बक्षीस मिळाले ना, तर तू सांग तुला काय आवडतं, मग आपण त्याची एक गोष्ट तयार करूयात. काय आवडतं? आणि चिवताय. अच्छा. काऊ दादा आणि चिऊताई. अच्छा. अच्छा, मस्त. तर ना एकदा काय होतं, एक कावळा असतो. कावळा कुठे राहतो? घरात. झाडावर. तर कावळा झाडावर राहतो आणि असं खूप खूप वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे, जेव्हा घरं कमी असायची. म्हणजे आता कसं आपली मोठी मोठी घर आहेत ना, तशी नसायची. छोटी छोटी घरं, छोटी छोटी गावं असायची. आणि एक कावळा रस्ता चुकतो आणि जंगलात हरवतो. तर जंगलात गेल्यानंतर त्याला पाणी मिळत नाही. सगळीकडे फिरतो, पाणी पाणी पाणी. त्याला तहान लागलेली असते, कुठंही पाणी त्याला सापडत नाही. मग तो उडत 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 येतो आणि सान्वीच्या घरावर येऊन बसतो. तर सान्वीच्या घरावर सान्वीने एका छोट्याशा भांड्यात पाणी भरून ठेवलेलं असतं. पण काय होतं, पाणी गेलेलं असतं तळाला आणि कावळ्याचे काही चोच त्या पाण्यापर्यंत पोहोचत नाही. मग कावळा काय करतो, सान्वीच्या आईनं हा तिथं गच्चीत छोटे छोटे दगड ठेवलेले असतात. कावळा एक दगड उचलतो, पाण्यात आणून टाकतो. दुसरा दगड उचलतो, पाण्यात आणून टाकतो. असं करत करत जेवढे दगड पाण्यात टाकले, त्यामुळे काय झालं, पाणी हळू 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 वर आलं. कावळा पाणी पितो आणि भुर्रकन उडून जातो. मग ह्याच्यात आपल्याला काय कळलं रे? दिमाग, डोकं, बुद्धी. बुद्धी वापरायची. काय केली युक्ती केली. तोंडात काय घातलं ते काढून नीट बोल सान्वी. बुद्धी वापरायची. हा, बुद्धी वापरायची. पाणी नाही म्हणून कावळा रडत बसला का? नाही, त्यांनी काय केलं, त्याच्यातून त्याने सोल्युशन बुद्धी म्हणजे उपाय वापरली शोधून आणि काढला. त्या दगड दगड मेल्याला. आहेत, दगड पाण्यात टाकले तर ते खाली जातील आणि पाणी वर येईल. आणि ते समजून कावळ्यानी बुद्धी वापरली आणि पाणी पिऊन तो मस्तपैकी पुन्हा फिरायला उडून गेला. आवडली का तुम्हाला गोष्ट? हा. आता आपण पुढच्या वेळी ना अजून एक कावळ्याची गोष्ट ऐकणार आहोत. ती पण अशीच मस्त आहे. पण तोपर्यंत पुढच्या ह्याच्यापर्यंत तुम्ही एक मला ही गोष्ट तयार करून पाठवायची आहे, ठीक आहे? ओके. तुम्हाला सगळ्यांना गोष्ट येते ना सांगायला? हा, चालेल. मग तुम्ही मी पाठवलेला जो मी सांगितलेला सकाळचा जो श्लोक होता, तो श्लोक आणि एक गोष्ट तयार करून मॅडमना पाठवायची आहे. चालेल? अभिराम, लक्ष दे बाळा. बर, तर सुगता मॅडमने काय सांगितलं लक्षात आहे सर्वांच्या? आजचा ग्रहपाठ ऐकून घ्या सर्वांनी. आपण वर्गामध्ये आज केलेले अंक 1 ते 10 ते पाठांतर करायचे तुम्हाला. पाठांतर म्हणजे लर्न करायचे. हा, आणि सुगता मॅडमने सुद्धा तुम्हाला काहीतरी सांगितलं ना गोष्ट बनवायला. कोण एक सांगेल? छोटीशी गोष्ट, कुठलीही तुम्हाला आवडणारी कुठलीही छोटीशी गोष्ट तुम्ही तयार करून सांगा, चालेल? छोटी 10 ओळींचीच असली पाहिजे. हा, बर. मग तुम्ही ती तयार ठेवायची, पण सर्वांनाच चान्स मिळेल असं नाहीये. आज आपण ठरवूया कोण 2 मुलं पुढच्या वेळेस आम्हाला गोष्ट सांगणार पुढच्या रविवारी. हात वरती करा. सान्वी सांगणार आहे का? आणि कोण? अभिराम, तू सांगणार आहेस का? बरं, मग मी सान्वी आणि अभिरामचं नाव लिहून घेते. हा, पण आपण असं करूया, एकाने एक आहे ना छानस आपल्याला म्हण सांगायची आहे. म्हण म्हणजे माहितीये का तुम्हाला? मी पण छान आहे. हो हो, मी सर्वांना चान्स देणार. म्हण माहितीये का तुम्हाला? म्हणी नाही. नाही माहितीयेत का? मला माहिती. हा, एखादं कोण सांगेल का? आणि काय म्हणता येते का मग? एखादं कोण सांगेल का?
पटकन. अच्छा. बरं, काही हरकत नाही. पुढच्या रविवारी मी तुम्हाला बहुतेक मॅडम आवाज येत नाहीये तुमचा. कनेक्शन बहुतेक फ्रीज झालंय बहुतेक मॅडम. बहुतेक त्यांचा आवाज येत नाहीये. तर आपण पुढच्या रविवारी पुढच्या क्लासमध्ये म्हणी काय असतात ते बघूयात आणि त्याचा अभ्यास करूयात. हा, आल्या मॅडम. बरं, मुलांनो पटकन. माझा लॅपटॉप थोडासा नेट हे होतंय. आवाज येतोय का? हा, आपण वर्ग संपूया आज आणि मग पुढच्या रविवारी मी तुम्हाला म्हणी काय असतात ते समजवेन. बरं, मग फक्त अभिराम आणि सान्वी तुम्ही एक छोटीशी गोष्ट 10 ओळींची तयार ठेवा. बरं, चला. तर आपण आजचा वर्ग संपवतोय. एक साथ नमस्ते. 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 आणि बाकी सर्व मुलांना चान्स मिळणार हा. तुम्ही हे करू नका, म्हणजे दुःखी होऊ नका. तुम्हाला सर्वांना चान्स मिळणार. बरं, टाटा, बाय बाय. भेटूया आपण. बाय.